नमस्कार, मी गण्या भाऊ. तुम्हाला तर माहिती आहे मी गण्या भाऊ म्हणून. पण माझ्या मित्राने मला फोन केलता आज. अबे गण्या म्हणते 10वीचे आणि 12वीचे पेपर चालू झाले तेव्हापासून तू काही शाळेत आलास नाही म्हणते. तर मी विचार करत होतो भोसडीचा, तेव्हापासून मी काही शाळेत नाही गेलो. तर मग कसा झाला, माझा मित्र मला भेटला आणि मग माझ्या मित्राने मला का सांगलं तो तुम्हाला आता डायरेक्ट व्हिडिओ मध्ये सांगतो. चला मग चालू करूया. आता जावाच्या पहिले या गण्या भाऊला नाही का सबस्क्राइब करून टाका, लाईक करून टाका आणि भरपूर प्रेम द्या आणि व्हिडिओ पाहायला पुरा विसरू नका. चला मग आता चालू करतो व्हिडिओ. नांगे मा मित्र आणि कविती पाहू आता काय म्हणतात तुम्हाला. मी काय बापू 15 दिवस जरा शाळेत नाही गेलो का नाही. 15 दिवस कसे 1 महिनाच होते. बे गण्या भाऊ खोटे गेलतात बे एवढे दिवस. बहु दिवसातून दिसलास म्हणतो भोसडीच्या. अबे नांगे तुला लाज नाही वाटते का बे. बहु दिवसातून भेटला म्हणतेस आणि भोसडीच्या सेवा देतेस. असा नाही म्हणस का चल बा बहु दिवसातून गण्या भाऊ भेटला तर गण्या भाऊला काही नाश्ता वगैरे चालतो म्हणून. भाऊ काय दसला जसं काय तू मला भेटलास तर मोठं उपकार झाले म्हणतो. तू या कामासाठी मी येत आलो आणि तू मला म्हणतेस का नाश्ता चार म्हणून. तू तर मोठा शातीर लवडा भेटला की मला. अबे मी तुला चांगला विचारत होतो. 1 महिना झाला तू काही शाळेत येऊन नाही राहिलास. तर म्हणलं आता गण्या भाऊला सकाळची शाळा लागली तर सांगतो आणि भोसडीच्या पेपर चालू झाले तेव्हापासून तू काही ते येऊन येत नाही राहिलास. कोणत्या कामागिमावर जात होतास का बे. हो ना बे बापा, शेंटींच्या कामात जात होतो म्हणतो. मोठ्याने जिरं म्हणतो माहित. तर जिरत होती तर कायला गेलास बे. घरीच राहायला पाहिजे होता. नाही तर शाळा तर होतीच, शाळेत यायला पाहिजे होता. अबे माझी गोष्ट ऐकून घे. मा मोबाईल फुटला होता आणि मोबाईल सुधारायला माझ्या बापाने मला म्हणलं का भोसडीच्या म्हणते किती वेळा मोबाईल फोडतेस. तुला काय आता मी पैसे देत नाही म्हणते. म्हणून मला शेंटींच्या कामात जायला लागला. 1 महिना गेला भाऊ. मा पुरा नवीनच मोबाईल घेतला होता. काय सांगायला काम नाही. म्हणून तू मला फोन करत होतास ना तर फोन नव्हता लागत. ते जाऊ दे. चल ना आता 1 कप चाय पाजून टाकणं. सायंकाळची वेळ झाली. चाय पिऊन टाकून बैठा घरी जाऊन टाकू. बे आता माझ्याजवळ पैसे नसत ना बे. बया माझ्या 13,000 रुपये झालते. 13,000चा माझा मोबाईलच झाला. 700 रुपयाचा रिचार्ज मारलो. आता कुठचे पैसे माझ्याजवळ. एक काम कर तू पाजून टाकणं. मग उद्या मी शाळेत गेल्यावर पाचतो ना बे. तू तर मोठा शाहीराज बे गण्या भाऊ. 13,000 रुपयाचा मोबाईलच झाला म्हणतेस आणि 700 रुपये मग कुठून आले. अबे 700 रुपये माझ्या मायने दिले म्हणतो. माय मायने माझ्या दया माया केलं. घे बापू म्हणते आता. म्हणून मला दे बाई. तू काय आता चाय पाजू शकत नाही. आणि बापू पेपराच्या वेळेस मला पेपर दाखव म्हणजे तुला दाखवतो आंबा मी. अबे रागायला काय येतेस बे. उद्या पाचतो का बे तुला चाय. आणि उद्या मस्त होळीचा माहोल करून टाकू दारीला चांगला शाळेमध्ये. मस्त एकामेकाला गुलाल लावू. कवितेला आणजो. कवितेचा चांगला भरवतो दारीला. भोसडीची बहु दिवसाचा फोन नाही केला तिला. सायंकाळी फोन करून पाहा लागेल म्हणतो. बे आता रोजे शाळेत येत जा. तुझ्या बहुत सुट्ट्या झाल्या बरं. नाही तर आता सुट्ट्या मारलास का झाला तू 11वीतच राहशील. मग म्हणशील मा मित्र नांगे गेला म्हणशील 12वीत आणि मी भोसडीच्या 11वीत होता म्हणशील. म्हणून म्हणतो रोजे येत जा. ना आता जवळ पेपर आले. मी जातो आता घरी. मग भेटू उद्या डायरेक्ट शाळेमध्ये आणि मस्त दारीला गुलाल गिलाल घेऊन ये आणि चांगला चोकपोक भरवतो कवितेला. तूही मग पाय तू आहे नाही भरवलो का. अबे सगळ्यात पहिले कवितेला गुलाल मी लावीन आणि मग तू लावजो. बरं तसा करू. चल मग आता मी जातो घरी. तूही जाण मस्त झोप चांगला घोर करतलं आणि सकाळी लवकर उठ जा बरं. 7:30 वाजता शाळेमध्ये हजर झाला पाहिजे म्हणा मास्तर. तू त्याची टेन्शन नको घेऊ का. घरी गेल्याबरोबर आपल्या मायला सांगतो का सकाळी 5 वाजता उठवाय म्हणून. मला पाहतो ना किती वाजता येते शाळेत. तर चल बे टाइम झाला भोसडीच्या. मायमा घरी जेवायला वाट पाहत असेल आणि मा बाप मला म्हणल खोटे गेलतात बे म्हणत. अबे तर सांगतो गण्या भाऊ बरोबर होतो म्हणून. अबे तुवा नाव सांगीन तर अंकी 2 शिवाय जास्त भेटतील. पाहिलमची आता झोपता झोपता आठवण विसरून गेली. अलाराम लावून ठेवतो ना आपल्या मायला उठवायला सांगतो. आई व आई ओ आई का रे. आई मला सकाळी नाही का लवकर उठवते बरं. मला लवकर शाळेत जावायचं आहे. कोण दिवस निघला का म्हणतो शाळेत जावाचा. 1 महिना झाला घरी आहेस मस्त. पाहतो आता किती वाजता उठतेस तर. अव तर उठवता खरी. नाही उठलो का नाही 5 वाजता आता मला म्हणजे झोपू दे मला आता. गण्या ओ बापू गण्या उठ ना रे. 7 वाजले का रे. शाळेचा टाइम झाला ना उठ ना. सकाळची शाळा आहेत बेटा. 5 वाजतापासून उठवटाव. एक टाइम नाही हो नाही ना हा नाही कर. थांब ना 5 मिनिट. 7 वाजले म्हणतो 7. शाळेत जातलं तुला 8 वाजतील. मास्तर येऊ देईल का तुला. अव तुला उठवायला सांगलो काही 5 वाजता आणि तू 7 वाजता उठवतेस का. नालाय का. तुला 5 वाजतापासून हाका मारून राहिलो. हो करत आहेस मग डावचा. मला आता आली राग तर मग मी घेऊन डायरेक्ट 7 वाजता उठवलो. आता जात बस शाळेत. आंघोळ नको धुवून जा असाच. हो नाही का. आज होळी खेळली म्हणत होता नांग्या. असंच जातोच दारीला. जाणं हात पाय घेत पाय धुणं जाणं लवकर. आज मी काय तुम्हाला शिकवत नाही. आज बढियामध्ये ऐश करा. आता चांगली हजेरी घेतो आणि मस्त चांगला गुलाल खेळा आणि पाणी गिनी नको खेळा आणि कलर गिलर नको टाका. मस्त गुलाल खेळा. एकामेकाला भरवा. एकामेकातल्या वर्गात जा आणि मस्त मजा करा. ते आजच्या दिवस. मग पेपर आहेत बरं आणि पेपराचा चांगला अभ्यास कर जा. नाही तर भोसरीच्या नापास व्हाल 11व्या वर्गाला राहा. हा तू मित्र ना आला का बे गण्या.
भोसडीचा आवाज येणार होता ना, मस्त सांगत होतास ना माझ्यावर. अजी अंदर येऊ का सर? अबे भोसडीच्या अंदर त्यालाच ना, अंदर येऊ का म्हणतेस का बे? भोये 8:30 वाजले, कोण येते बेंदारवर शाळेमध्ये? आणि किती दिवस झाला बे घरी होतास तर? कोणते काम करत होतास बे घरी? अबे जवळपास 1 महिना होते घरी असते तू. कोणते अंडा टाकत होतास बे घरी बे? आणि किती पिलं दिलं मी त्या कोंबडीनं? अजी सर, मी काय अंडा गिंड नव्हतो टाकत. चांगला 1 महिना कामावर गेलो म्हणतो. 13,000 रुपये झाले. मोबाईल घेतलो बढियामध्ये 13,000चा. चांगला काम केलास. भोसडीच्या मोबाईल घेवासाठीच कामावर गेलास का बे? आणि आजची हजेरी तू काय लावत नाही मी. आणि उद्यापासून रोज टायमावर शाळेमध्ये हजर राह, नाही तर तुला 11व्या वर्गात ठेवतो म्हणतो मी. अजी असे नको करा सर. उद्यापासून नका मी टायमावर शाळेत येतो आणि बढिया चांगले पेपर सोडवतो माझी. तुम्ही काय टेन्शन नको घ्या. आणि आजची हजेरी लावून टाका माय तुम्ही. बरं बरं, आता मी यायला खेळाची सुट्टी दिलं होडी. मस्त चांगला होडी खेळ आणि उद्यापासून कंटिन्यू शाळेमध्ये ये. आणि भोसडीच्या बॅग घेऊन कुठे गेली बे तू बे? अजी हा नांग्या म्हणत होता का शाळेमध्ये जाऊन सर होळी खेळणे म्हणून काय मी बॅग आणलो नाही. मला वाटलं पोरं कलर लावतील ना भरून जाल. बरं बरं, आजच्या दिवस माप जा, आता बाहेर खेळा बढियामध्ये. हजेरी लावतो मी एवढ्याची.